आणि यानंतर कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी आहे। कोल्हापुरात भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभातील जेवणामध्ये मामानंच विषारी औषध टाकलंय आणि हा सगळा प्रकार घडलाय पन्हाळा तालुक्यातील उतरे या गावात। आपल्या मर्जीविरोधात भाचीनं आठवडाभरापूर्वी गावातीलच एका मुलासोबत पळून जाऊन लग्न केलं आणि त्यानंतर बदनामीच्या रागातून मामानं हे कृत्य केलंय। महेश ज्योतिराम पाटील असं या मामाचं नाव आहे। पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय तर पोलिसांकडून शोधही सुरू आहे। लग्नाच्या स्वागत समारंभातील जेवणात विष टाकून लोकांच्या जीवाला धोका पोहोचवण्याचा प्रकार इथं उघडकीस झालाय। उतरे इथं लहानपणापासून भाची महेश पाटील यांच्याकडे राहायला होती। दरम्यान उतरे गावातील एका तरुणाशी तिचं प्रेम संबंध जुळले आणि त्याच नंतर तिनं विवाह केला, मात्र मामाला हा विवाह मान्य नव्हता। मामाचा या लग्नाला विरोध असल्यानं भाचीनं आठवड्यापूर्वीच पळून जाऊन लग्न केलं आणि त्यानंतर नवऱ्या मुलांकडील मंडळींनी मंगळवारी गावातील एका हॉलमध्ये लग्नाच्या स्वागत समारंभाचं जेवण आयोजित केलं होतं। तसेच लग्नानंतर उतरे गावात नवरदेवाच्या कुटुंबियांकडून फटाक्यांची आतषबाजी झाल्यानं मामाच्या संतापात आणखीच भर पडली आणि त्यानंतर मामानं हे अमानुष कृत्य केलंय। भाचीच्या तर लग्नातील समारंभाचं जेवण होतं आणि याच मध्ये या मामानं औषध घातलं आहे, विषारी औषध टाकलंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी विशाल पुजारी आहेत आपल्यासोबत। विशाल, नेमका हा प्रकार कसा समोर आला आणि यामुळे कोणी बाधित झालंय का? नक्की वर्षा, कोल्हापुरातल्या उतरे या गावामध्ये ही घटना घडली। भाचीचं लग्न सुरू असताना या लग्न समारंभामध्ये मामानेच एक विषारी औषध जे आहे ते जेवणामध्ये टाकलं। मनाविरुद्ध एका तरुणाशी लग्न केल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचं कुठेतरी माहिती सध्या प्राथमिक माहिती मिळते। पन्हाळा तालुक्यातील गावात ही घटना घडली। या संबंधित मामानं ज्यावेळेस औषध घातलं त्यावेळेस तिथल्या नातेवाईक आणि या मामामध्ये झटापटी झाल्याची सुद्धा माहिती मिळाली। ज्यावेळेस हे औषध या संपूर्ण जेवणामध्ये घालण्यात आल्याचं समजल्यानंतर ते जेवण कोणालाही दिलं नाही, त्यामुळे सुदैवानं कोणालाही यामुळे विषबाधा झाली नाही। मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर एक गंभीर बाब जी आहे ती बाब समोर आल्यानंतर याच्याबाबत संताप देखील व्यक्त केला जातोय। मामाचा लग्नाला विरोध असल्यानं भाचीनं आठवड्यापूर्वीच पळून जाऊन लग्न केलेलं होतं आणि त्याच्यानंतर हा जो प्रकार आहे तो प्रकार समोर आला। काल सायंकाळच्या सुमारास हा प्रकार जो आहे तो घडला आणि संबंधित मामाच्या विरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे। निश्चितच त्यामुळे आता या मामावर नेमकी काय कारवाई करतायत पोलीस याकडे बघणं महत्त्वाचं आहे। विशाल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।